बर्तन मांडले, बोलो बर्तन धो, धोले क्यों? तू सोता है। हॅलो मंडळी, बघू शकताय मस्त माहीशी वार्तालाप वगैरे झाला आणि त्याच्यानंतर होती आज वीकेंड म्हणजे सुट्टी. तर मस्त आमच्या घरात चाललं होतं लूडो खेळणं. तर बघू शकताय मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप ठीक असणार, मजेत असणार आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर आज ना मी बनवत होती वरण चिकोल्या. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर हे आपण घेतलं आहे थोडंसं घीचं फ्लेवर जरा छान लागतं वरणामध्ये. तर मस्त घी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आटा लावून ठेवलं आहे एका साईडला आणि इकडे एक करून ठेवलेलं आहे हे वरण म्हणजे शिजवून ठेवलेलं. तर बघा, कंटिन्यू करा रेसिपी आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. तर मस्त आपलं पतीला गरम झालं आहे, याच्यात टाकूया आपण ऑइल. तर ऑइल तुम्ही जेवढं खात असाल तुमच्या टेस्ट याच्याने टाकून घ्या. कुणी जास्त खातं कुणी कमी खातं. तर आम्ही आमच्या घरात जरा जास्तच खातो. तर आपल्या स्वयंपाकासोबतच माझं चाललं होतं डान्सिंग, मटकणं चटकणं. तर मग त्याच्यामध्ये टाकलेलं होतं मी राई आणि राईनंतर गेला आपला जिरोबा. मग त्याच्यानंतर नवरा आला की म्हणे तू कसं हँडल करते कॅमेरा आणि कुकिंग पण. तर मी म्हटलं पकडा की तुम्ही. मग त्यांनी माझा मोबाईल वगैरे मस्त कॅरी केलेला, म्हणजे त्यांनीच सांभाळलेला. तर बघू शकता आपण मस्त लसूण बिसून टाकून घेतलं, जिरा मोहरी टाकलं, त्याच्यात मिरची टाकली, कढीपत्ता टाकलेला आणि याला ना मस्त फ्राय होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे आपण हळद टाकलं की मस्त हलवून घ्यायच्या मधने आणि थोडासा टाकला क्विंचित म्हणजेच गरम मसाला गेला आणि त्याच्यानंतर टाकलेलं आपलं मीठ चवीनुसार टाका तुमच्या. आणि मग हे बघू शकताय तुम्ही आपण वरण पहिलेच शिजवून ठेवलेलं होतं. तर हे वरून टाकून घ्यायचं आणि मस्त इकडून तिकडून हलवून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये व्यवस्थित होतील. मग त्याच्यानंतर मी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी, बघू शकताय तुम्ही. तर तुम्ही जेवढे फॅमिली मेंबर आहात त्याच्या हिशोबाने वरण तुम्ही बनवू शकता, कमी जास्त. तर आमच्याकडे जास्त असल्यामुळे आम्ही मोठ्या भगोन्यामध्ये बनवायला घेतलं आहे वरण. आणि मग आता मस्त कोथिंबीर टाकून याला आपण काढून घेऊया एक उकळ. तर तुम्ही बघू शकता आटा मी आधीच मळून ठेवलेला होता आणि फटाफट वाजली. मस्त आपण थोडी जाड चपाती बेलून घ्यायची याच्यासाठी, म्हणजेच लाटून घ्यायची. तर बघू शकता अशा प्रकारे ना मस्त लाटून घ्यायची आणि घ्यायची सुरी. तर जशी आपण शंकरपाळ्यांना कापतो ना, शंकरपाळे जरा आपण छोटे करतो, तर याला ना थोडे मोठे करावे लागतात. तर हे मस्त कापून घ्यायचं. इकडे वरणाला आपली मस्त उकळ आलेली आहे, तर बघू शकताय तुम्ही. तर मस्त उकळ वगैरे आल्यानंतर त्याच्यामध्ये हे कापलेले चपातीचे कुटके टाकून द्यायचे, म्हणजेच तुकडे. तर मस्त हे तुकडे वगैरे टाकले की मग त्याच्यामध्ये ना थोड्या वेळ त्याला हे करून द्यायचं, शिजू द्यायचं. उकळ वगैरे आलं तर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता